नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे आता डिसेंबर 1 जानेवारी 2026पासून जे विद्यार्थ्यांना ATKT लागली होती त्यांची एक्झाम सुरू होणार आहे. तर आपण क्वेश्चन पेपर कसे असतात, क्वेश्चन पेपर कोणते प्रश्न येतात, तर क्वेश्चन पेपर कसे बघायचे, तर ह्यावर व्हिडिओ बनवला आहे. तर सर्वांनी जेणेकरून हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून त्यांना एक आयडिया येईल की क्वेश्चन पेपर कसे लिहायचे ते. तर क्वेश्चन पेपर बघण्यासाठी तुम्हाला YCMO या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे ओल्ड क्वेश्चन पेपर असे दिसेल, ओल्ड सॅम्पल क्वेश्चन पेपर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इथे पाहायला मिळतील, जसे की 2022चे आहेत, 2023, 2024 आणि मे जून 2025. तर तुम्हाला 2023, 24, 25 हे 3 क्वेश्चन पेपर बघायचे आहेत, कारण की ह्या 3 वर्षाच्या मध्ये जे एक्झाम झाली होती त्यामधलेच क्वेश्चन ह्यामध्ये विचारले जातात. सर्व क्वेश्चन विचारले जात नाही, पण बऱ्यापैकी क्वेश्चन तसे रिपीट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हा क्वेश्चन बघायचे आहेत. तर क्वेश्चन बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इथं लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला G01, G02, G01 हे BAसाठी आहे. जे विद्यार्थी BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत त्यांनी G01वरती जायचं आहे. जे विद्यार्थी BComला आहेत तर त्यांनी G02 यावरती क्लिक करायचं आहे. जे विद्यार्थी BCom कॉर्पोरेटिव्ह हा कोर्स घेतला आहे त्यांनी G12वरती क्लिक करायचं आहे. तर आपण आता G02वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकतो, हे अकाउंटिंगचा क्वेश्चन पेपर आहे, BCom सेकंड इयरचा. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. इथे आपल्याला सब्जेक्ट वाईज जे आपले कोड असतात, सब्जेक्ट कोड, ते देखील दिलेले आहेत, त्यानुसार पाहू शकता. हा BCom थर्ड इयरचा पेपर आहे, बँकिंग फायनान्स 2चा. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन असतात. तर हा क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्याने ना तुम्हाला पेपर लिहायला सोपं जातं. 3 तासाचा पेपर असतो, 80 मार्क्स असतात त्यासाठी. हे ते आपण पाहू शकतो 2025मध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे. ह्याच्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकतात. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये BComचे जे असाइनमेंट आहेत व टाईम टेबल हे देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.